नमस्कार महाराष्ट्र। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई। 682 बांधकामे प्रशासनाने केली निष्कासित। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली। 77 एकर क्षेत्रामध्ये झालेल्या या कारवाई दरम्यान आज एकूण 682 बांधकामे निष्कासित करण्यात आली। शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढेही ती चालू राहणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धाक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आज 33,58,130 चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली। त्यामध्ये 682 बांधकामांचा समावेश होता। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शीतल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते। सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉक्टर शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धाक कारवाई पथकामधील 4 कार्यकारी अभियंते, 16 उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 180 जवान, 600 पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते। 16 पोकलेन, 8 JCB, 1 क्रेन आणि 4 कट यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला। शिवाय 3 अग्निशमन वाहने आणि 2 रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या। महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते। एन मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक नितीन कालेकर, पुणे।